नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये आनंदी मला तुझं तोंडही पाहायचं नाही असं म्हणणारा, तिचा तिरस्कार करणारा पृथ्वी आता घर सोडून गेलेल्या आनंदीला शोधायला जाणार आहे। आता आनंदी विषयीचं प्रेम पृथ्वीने दाखवलेलंच आहे। इकडे युगंधरने सगळ्यांच्या समोर आनंदीची जबाबदारी झटकलेली असते, पण युगंधरचं हे सगळं नाटक असतं त्या शलाका आणि विद्याधरला अंधारात ठेवण्यासाठी। इकडे आता कठोर मन तर दाखवलं आहे आणि इकडे आता युगंधर खूप आनंदीसाठी हळवा झालेला असतो। तो शिर्केंना सांगत असतो, शिर्के जा पटकन, काय वाटेल ते मदत घ्या, पोलिसांची घ्या, पैशाची घ्या, माणसांची घ्या, पण आनंदीला कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर घरी शोधून आणा। आनंदी माझी जबाबदारी आहे आणि तिला जर काही झालं तर मी यातून बाहेर येऊ शकणार नाही। तर प्रेक्षकांनो, युगंधरचं खरंच आनंदीवर प्रेम आहे। तर आनंदीबद्दल एक वाईट घटना सुद्धा दाखवली आहे, ती म्हणजे आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तर प्रेक्षकांनो, नेमका हा काय प्रकार आहे आणि या विद्याधर आणि शलाकाचं नवीन एक प्लॅनिंग चाललं आहे, ते काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। प्रेक्षकांनो, आनंदी मालिका तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तर प्रेक्षकांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आता आर्ची म्हणतच ते मालक साहेबांना, मालक साहेब आनंदी घर सोडून गेली आहे आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? चला आपण पटकन आनंदीला शोधायला जाऊया। त्यावेळेला आर्ची सुद्धा पुढे येते, मालक साहेबांचा चक्क ती हातच धरते आणि म्हणतच ते मालक साहेब चला लवकर, आनंदी दिदी खूप भोळी आहे, भाबडी आहे, तिला शोधून आणलं पाहिजे, घरी कोणत्याही परिस्थितीत आणलं पाहिजे असं म्हणून आर्ची खूप रडायला लागलेली असते। पण युगंधर आरतीचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही। आर्चीचा हात झटकतो आणि मोठ्याने म्हणतो, तुमच्या बहिणीने माझ्या विरोधात गोष्टी केल्या आहेत, त्यामुळे मी तिला शोधायला येणार नाही। तिने स्वतः मर्जीने घर सोडलं आहे, माझ्या आणि मुलांच्या मध्ये पडायचं नाही असं तिला मी सांगितलं होतं आणि तरी सुद्धा ती पडली, यामध्ये माझी नाही तर तिची चूक आहे। त्यामुळे तिचं काय करायचं ते तुमचं तुम्ही पहा, मला काही सांगायचं नाही असं म्हणतो आणि युगंधर रागाने झटका मारूनच रूम मध्ये निघून जातो। तर प्रेक्षकांनो, युगंधरचं हे कठोर वागणं घरात कोणालाच पटलेलं नसतं। म्हणजे युगंधर आनंदी बरोबर असं कसं वागू शकतो बरं? आरती आणि आर्चीला तर खूप जोराचा धक्काच बसलेला असतो। इकडे आता युगंधर रूम मध्ये आल्यानंतर शिर्के युगंधरला जाब विचारत असतात, म्हणत असतात, मालक साहेब हॉलमध्ये जे तुम्ही तुमचं रूप दाखवलं, जे काही तुम्ही बोललात ते खरं आहे का? तुम्हाला खरंच आनंदीची काळजी नाही वाटत का? आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मी कित्येक वर्ष तुम्हाला ओळखतोय, तुम्ही असे नाही आहात, तुम्ही आनंदीची काळजी करणार नाही असं होणारच नाही, तुम्ही खाली असे का बोलात बरं? काय झाले नेमकं? त्यावेळेला युगंधर म्हणतो, मग काय करू बरं? त्या शलाका समोर आणि विद्याधर समोर रडत बसू का? मुळू त्यांच्या उंबऱ्याशी रडत बसू? इकडे आता विद्याधर आणि शलाका चांगलेच आनंद साजरा करायला लागलेले असतात। आता ही शलाका म्हणत असते, अखेर पृथ्वी बरोबर हा प्रांजल सुद्धा आपल्याच बाजूने बोलायला लागला आहे। अखेर हा युगंधर एकटाच पडलेला आहे आणि आपल्या मनासारखं सगळं काही घडत आहे। त्यावेळेला विद्याधर म्हणतो, हो हे तर बरोबर आहे, पण आता विद्याधर म्हणत असतो की पण शलाका माझी एक इच्छा अपूर्णच राहिली बघ। त्यावेळेला शलाका म्हणते, कोणती इच्छा बरं? विद्याधर म्हणतो, मला आनंदी बरोबर एक रात्र साजरी करायची आहे आणि ही इच्छा मी पूर्ण करणारच। त्यावेळेला शलाका म्हणत असते, विद्याधर काय डोक्यावर पडलाय का नात आता? आणि एखादी इच्छा ही इच्छाच राहते, नाही पूर्ण होत। त्यावेळेला विद्याधर चिडून म्हणत असतो, नाही शलाका नाही, आनंदी बरोबर रात्र घालवण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं आणि ते मी पूर्ण करणारच। हा विद्याधर ज्यावेळेला एखादं स्वप्न पाहतो त्यावेळेला ते अपूर्ण ठेवतच नाही, ते पूर्ण करूनच शांत बसतो आणि आनंदी बरोबर आनंदी आनंद गडे हे गाणं म्हणतच रात्र मी साजरी करणार आहे। इकडे आता युगंधर म्हणत असतो, आनंदी या घरची सून आहे आणि ती माझी जबाबदारी आहे आणि आनंदीच्या स्वाभिमानाला कुणी जर धक्का लावला तर ते मला अजिबात चालणार नाही। आनंदीला जे करायचं आहे ते करू दे। शिर्के, तुम्हाला एक जुनी म्हण माहीत आहे का? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ती म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची। आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब या म्हणीचा आणि आनंदीचा काय संबंध आहे बरं? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, शिर्के असं कसं? संबंध तर आहेच, मी सांगतो तुम्हाला। जोपर्यंत आपण जगापासून आपली कमजोरी, आपलं दुःख, आपला त्रास सगळं काही लपवून ठेवतो तोपर्यंत हे जग आपली किंमत करतं आणि ज्या वेळेला आपण ही मूठ उघडू ना त्यावेळेला हे जग आपली किंमत करत नाही। म्हणूनच या जगापासून आपला त्रास लपवून ठेवायचा असतो। मी जर
त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मला काहीच कळलेलं नाही, जरा विस्कटून सांगता का? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मी जर आनंदी गेली आहे म्हणून त्रास करून घेतला असता आणि आनंदीला शोधण्यासाठी मदत केली असती तर शलाका आणि विद्याधरला आणखीन एक कारण मिळालं असतं माझ्या विरोधात बोलण्यासाठी. ते तर लक्षच ठेवून आहेत की मी कधी चुकतोय आणि कधी नाही. आणि त्या विद्याधरने माझ्या मुलांना माझ्यापासून तोडलंच आहे, मुलांचे कान भरलेच आहेत. पण आता तोपर्यंत इकडे विद्याधर म्हणत असतो की शलाका तुझी सगळी माणसं कामाला लाव आणि त्या आनंदीला शोधायला सांग त्यांना. त्यावेळेला शलाका सुद्धा ऐकत असते. विद्याधर म्हणत असतो ती आनंदी लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि त्या आनंदीला मी शोधून काढणार आहे, कारण त्या आनंदी बरोबर एक रात्र मला आनंदाने घालवायची आहे, मजा करायची आहे. आता शलाका म्हणत असते, विद्याधर थोडंसं जपून. हा युगंधर ज्यावेळेला शांत असतो ना त्यावेळेला त्याच्या मनात एक मोठा डाव सुरू असतो आणि ते वादळ खूप मोठं असतं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, ए सोड ग, आता मी नाही घाबरत त्याला, त्याचा आणि आनंदीचा आता काहीच संबंध उरलेला नाही. आनंदी एवढी घर सोडून गेली तरी त्याला काही फरक पडलेला नाही, त्यामुळे आनंदी आता माझीच आहे, आनंदी बरोबर मी मजा करणारच आहे. आता आनंदीला ना युगंधर शोधणार आहे ना तो पृथ्वी शोधणार आहे, आनंदीला तर मी फक्तच एकटाच शोधणार आहे. शिर्के म्हणत असतात, मालक साहेब म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हॉलमध्ये जे तुम्ही बोललात ते सगळं नाटक होतं? त्यावेळेला युगंधर म्हणतो, शिर्के मी काही दगड नाही, मी माणूसच आहे. आनंदीवर बरोबर माझं लक्ष असतं आणि आनंदीचं हे हाल पाहून माझं सुद्धा काळीच तुटतं. आनंदीचा एक एक श्वास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जगाला पटवून देण्याची गरज मला वाटत नाही. तर आता युगंधर म्हणत असतो, शिर्के तुम्हाला सांगू का, माझं हे शांत राहणं आणि कठोर बनणंच शत्रूला गाफील करेल. आणि विद्याधर आणि शलाकाची नजर आनंदीवर आहे, तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही करू शकतात, त्यामुळे मी शांत राहणंच आनंदीची खरी ढाल आहे. आणि मी जर शांत राहिलो तर मला घरात हे सुद्धा कळेल की आनंदीच्या विरोधात नेमकं बोलतंय कोण जातंय ते, आणि त्यात माझी मुलं आलीच की. त्याला शिर्के सुद्धा मान डोलवत असतात. आता युगंधर म्हणत असतो, पण शिर्के मला एक प्रश्न कळत नाही, या आनंदीने एवढा मोठा निर्णय घेतला आणि मला सांगितलं सुद्धा. हा विद्याधर चांगला गुरमीतच म्हणत असतो की हा युगंधर मला कायद्याचा धाक दाखवायला लागलाय, मला भीती घालायला लागलाय, मला चॅलेंज करायला लागलाय. तर बघूया कोण जिंकतंय ते, किती पण तो कायद्याची ढाल बनवू दे, पण मी पृथ्वी बरोबर पार्टनरशिप करणार म्हणजे करणारच. बघूया मला कोण अडवतंय ते. माझं नाव सुद्धा विद्याधर आहे. आता युगंधर म्हणत असतो की शिर्के मी आनंदीची एवढी काळजी करतोय, तिच्या दृष्टीने त्याची काहीच किंमत नाही का? ती अशी कशी घर सोडून गेली बरं? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब असं काय करताय? काहीतरी तिची मजबुरी झाली असेल म्हणूनच ती गेली असेल ना. पण आता आपण काय करायचं? आता आपण हातावर हात टाकून असं गप्प बसायचं का? आता युगंधर म्हणत असतो, नाही, अजिबात आपण शांत बसायचं नाही, आपण सगळी ताकद आपली कामाला लावायची. पण कोणालाही नाही माहीत होता. आता शिर्के तुम्ही असं करा, आरती आणि आर्ची बरोबर अगदी सावलीसारखे राहा, आनंदीला शोधण्यासाठी त्यांना मदत करा. आनंदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सापडली पाहिजे. अगदी तिला शोधण्यासाठी काहीही वापरा, पोलिसांची मदत घ्या, माणसांची घ्या, पैशाची घ्या, काहीही करा, पण आनंदीला लवकरात लवकर शोधून घरी आणा. शिर्के आपण दोघांनी मिळून आनंदीला शोधायचं, पण तुम्ही पुढे उभे राहा आणि मी तुमच्या पाठीमागे आहे. पण शिर्के एक करायचं, ही गोष्ट आनंदीच्या बहिणी म्हणजेच आर्ची आणि आबा यांच्यापैकी कोणालाच माहीत नाही झालं पाहिजे, कारण जर ही गोष्ट बाहेर पडली तर विद्याधर आणि शलाका त्यांची चाल चालतील आणि माझ्या भावनेचा आणि आनंदीचा खेळच करून सोडतील. म्हणून शिर्के आपण जे करायचं ते पडद्या आडूनच करायचं. आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही काळजीच करू नका, निघतो मी माझ्या कामाला लागतो. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की शिर्के तुम्ही निघा, पण आनंदीला लवकरात लवकर घरीच शोधून आणा. आता हे ऐकून शिर्केंना खूप बरं वाटलेलं असतं, कारण शिर्केंना त्यांच्या मालक साहेबांवर विश्वास असतो की मालक साहेब कठोर नाही तर ते मनाने खूप प्रेमळ आहेत. आता शिर्केंच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि मालक साहेबांना म्हणत असतात की मालक साहेब नक्की लवकरात लवकर 100% आनंदीला घरी शोधून आणणार म्हणजे आणणारच, असं म्हणून शिर्के आनंदीला शोधण्यासाठी निघतात. आणि हॉलमध्ये छायाताई रडायला लागलेल्या असतात, कारण आनंदी कुठे गेली, एकतर तिला दिसत नाही आणि तिला शोधायला सुद्धा जायला कोणी तयार नाही, याची काळजी हिला वाटत असते छायाताईंना, म्हणून छायाताई रडत असतात. आता हे पाहून शिल्पा हातातील काठी छायाच्या गालाला लावतच म्हणत असतात, ए तुला काय झालं ग रडायला? कोणी घरातलं गेलंय का? ती आनंदीच गेली ना,
ती कोण तुझी सख्खी लागत होती का, तुझी कोणी नातेवाईक लागत होती का? आणि रडायचं कारण काहीच नाही, ती नुसती घर सोडून गेली आहे, ती मेली तर नाही ना? हे ऐकून छायाताईंना सुद्धा शिल्पाचा राग आलेला असतो. इकडे आरती आणि आर्चीची तर नुसती आगभाग झालेली असते. आता प्रेक्षकांनो, पृथ्वीला मात्र हे सगळं पटत नसतं. कुठेतरी आनंदी घर सोडून गेली म्हणून पृथ्वी शांत झालेला असतो, डिस्टर्ब झालेला असतो. आता ही शिल्पा छायाताईंना म्हणत असते, हे रडणं आणि हे तोंड पहिल्यांदा बंद करायचं आणि जा कामाला लाग पहिल्यांदा. आणि हो, पहिल्यांदा घरामध्ये सगळ्या रूम मध्ये चेक कर की घरातील एखादी महागडी वस्तू तर जाताना घेऊन गेली नाही. ते हे ऐकून मात्र आता इकडे शिर्केंना खूप वाईट वाटायला लागलेलं असतं. आरती आणि आर्चीला खूप राग आलेला असतो या शिल्पाचा. आता शिल्पा म्हणत असते, मिताली जाग तू हिच्या बरोबर आणि सगळ्या रूम मधील कपाटांमध्ये चेक कर, एखादी महागडी वस्तू चोरी करून घेऊन तर गेली नाही आनंदी सोबत. आता मात्र मिताली सुद्धा म्हणत असते, हो आत्तू, मी जाते हिच्या बरोबर आणि सगळं चेक करते. असल्या गरीब लोकांचा काही सुद्धा विश्वास नाही, असले हे भिकारी लोक काही सुद्धा करू शकतात. आता मात्र मितालीचं बोलणं ऐकून आर्चीला राहवत नाही आणि तडातडच पुढे येते आणि म्हणते, ओ काय चाललं आहे, माझ्या दीदीबद्दल काय बोलत आहात बरं तुम्ही? आता आर्ची डायरेक्ट शिल्पासमोर येते आणि म्हणत असते, तुम्ही जे बोलताय ना, ज्यांच्या मनामध्ये असले विचार असतात ना, तेच लोक अशी वागत असतात. माझी आनंदी दीदी अशी वागणारच नाही, ती अशी नाहीच. त्यावेळेला आता शिल्पा हातातील काठी या आर्चीला दाखवत म्हणत असते की काय बोलायलीस ग तू, लय बोलायला लागलीस, चल निघ आमच्या घरातून पहिल्यांदा, अजिबात इथे थांबायचं नाही. त्यावेळेला आर्ची शिल्पाच्या अंगावर धावूनच जात असते, तुम्ही काय बोलताय माझ्या आनंदी दीदीबद्दल? आता धावून गेल्यानंतर तिथे मिताली असते, ती आर्चीला थाड करून मागं ढकलते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली बरं माझ्या आत्तूला हात लावण्याची? आता आर्ची म्हणते, माझ्या दीदीची हिंमत काढताय, तुमच्या आत्तूची हिंमत कशी झाली बरं तिला चोर म्हणण्याची? ती चोर नाहीये, ती अजिबात चोर नाहीये, असं करून आर्ची दंगा करत असते. त्यावेळेला मिताली म्हणत असते, एक गप्पस आणि निघ इथून. त्यावेळेला आर्ची काही केल्याने तयारच नसते शांत बसायला. आता धनश्री म्हणत असते, किती बोलायली, किती जीभ हिची लांबडी आहे आणि हिची हिंमत कशी झाली आमच्याच घरामध्ये येऊन आमच्याच शिल्पाताईनं असं बोलण्याची? त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं धनश्री असं काय करतेस, लहान आहे ना ती. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, अहो ही नुसती लहान दिसते पण हिची जीभ किती चालते बरं, किती जीभ हिची तिखट आहे. आता शिल्पा म्हणत असते, या तिखट जीभीला चटकेच दिले पाहिजे, अगदी त्या आनंदी सारखेच. आता आर्ची म्हणत असते, ओ तुम्हाला मी सांगून ठेवते, माझी आनंदी दीदी हे सगळं ऐकून घेत असेल, हे सगळं सहन करत असेल, पण मी नाही करणार, तेच चटके मी तुम्हाला परत देईन. त्यावेळेला मिताली चिडते. त्यावेळेला शिल्पा सुद्धा ए म्हणून आर्चीला खूप जोराने ओरडते. आता धनश्री म्हणत असते, ए आर्चे किती बोलतेस ग, आमच्याच घरामध्ये येऊन तुझी एवढी जीभ सुटले का? आता आर्ची म्हणत असते, हे घर फक्त तुमचं नाही आहे, माझ्या आनंदी दीदीचं सुद्धा आहे. त्यावेळेला शिल्पा जोराने ओरडते आणि म्हणत असते, ए ग बस, तुमची लायकी तर आहे का या घरामध्ये येण्याची? आता शिल्पा त्या आर्चीला वाटेल तसं बोलत असते. म्हटल्यावर बापू म्हणतात, अगं लहान आहे ती, बहिणीच्या काळजीपोटी बोलत आहे, शिल्पा थोडं समजून घे ना. त्यावेळेला शिल्पा काही गप बसत नाही, बापूंना सुद्धा उलट उत्तर देते आणि म्हणत असते, मग काय आम्ही ते अनाथाश्रम उघडून ठेवलंय का, कुणी पण या आणि इथे राहून जावं म्हणून? आता मिताली म्हणत असते, आत्तू थांब, ही अशी ऐकणार नाही, मी हिला आत्ताच घराबाहेर काढते. असं म्हणून मिताली आर्चीच्या हाताला धरते आणि घरातून बाहेर काढत असते. तेवढ्यातच आरती येते आणि मितालीचा हातच धुडकावते आणि म्हणत असते, बस आता बाद झालं, मी माझ्या बहिणीच्या विरोधात एक अक्षर सुद्धा ऐकून घेणार नाही आणि माझ्या बहिणीचा जर तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मी सहन करणार नाही. ना मी तुमच्याकडून ऐकून घेणार आहे ना तुमच्या त्या मालक साहेबांकडून. माझ्या आनंदीला कोणी एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. मालक साहेबांनी स्वतःच्या जबाबदारीवर माझ्या बहिणीला या घरामध्ये लग्न करून आणलं आणि ज्या वेळेला ती घर सोडून गेली त्यावेळेला तिची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. तिच्या माघारी ती या घरामध्ये नसताना तिच्यावर असे आरोप करण्याचे, चिकलफेक करण्याचा अधिकार कोणी दिला बरं तुम्हाला? आरती खूप चिडलेली असते, डोळ्यातील पाणी पुसतच म्हणत असते, आता मी कोणाचं एक अक्षर सुद्धा ऐकून घेणार नाही. माझी बहीण अशी घर सोडून गेली आहे आणि तुम्हाला कोणालाच काही फरक पडत नाही. नाही, मी आता गप्प बसणारच नाही. मालक साहेबांनी स्वतः आनंदी बरोबर लग्न करून इथे आणलं होतं आणि आता जबाबदारी घेत नाहीत तर मला मालक साहेबांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे दिलीच पाहिजेत. इकडे आता आरती एवढी चिडलेली असते की युगंधरच्या डायरेक्ट रूममध्येच येते. त्यावेळेला युगंधर इथे फोनवर बोलत असतो एका क्लायंट बरोबर. त्यांना सांगत असतो की युगंधर निंबाळकर आज
कोल्हापूरच्या मीटिंगला येणार आहेत आणि तिथे सांगा की वेळेवर सगळी तयारी झाली पाहिजे. तेवढ्यातच ही आरती थाड करून दार उघडून डायरेक्ट आतच आलेली असते. तिला पाहून युगंधर म्हणत असतो, ही कोणती पद्धत आहे बरं रूममध्ये येण्याची? मला न विचारता माझ्या रूममध्ये कशी काय आलीस तू? आनंदी रडत असते आणि ती म्हणत असते, मालक साहेब सगळं काही पद्धतशीर आणि शिस्तबद्ध करण्याची वेळ निघून गेली आहे. पण मालक साहेब मला एक कळत नाही, तुम्ही इतके कठोर काळजाचे कधीपासून झालात बरं? इतके निष्ठुर कसे काय झालात बरं मालक साहेब? तुम्ही एवढंच निष्ठुर होतात तर सुरुवातीला कशाला तुम्ही तिची जबाबदारी घेतली बरं? या घरामध्ये आल्यानंतर तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक कसं काय केलं? मला मान्य आहे मालक साहेब, तुम्ही या घराच्या साच्यामध्ये तिला कधीच बसू दिलं नाही, ना सून ना मुलांची आई किंवा बायकोचा दर्जा दिला. मला मान्य आहे तिला या घरामध्ये कोणतं स्थान तुम्ही दिलं नाही. जरी तुम्ही असे वागले असाल तरी सुद्धा तिच्या स्वाभिमानाला तुम्ही कधीही धक्का लागू दिला नाही. जेव्हा जेव्हा या घरामध्ये आनंदीचा अपमान झाला त्या वेळेला तुम्ही ढाल बनून आनंदीसाठी उभे राहिलात आणि तुम्ही आनंदीला सांभाळून घेतलं, आनंदीला प्रत्येक पावलावर साथ दिली. म्हणूनच हे पाहून मालक साहेब तुमचं स्थान आमच्या मनातील देवासारखं झालं होतं. नाही नाही आहे, आमच्या मनामध्ये तुमचं स्थान अगदी देवाप्रमाणेच आहे. मग आत्ता का असं तुम्ही वागत आहात? आनंदी अशी घर सोडून गेली आहे आणि तुम्ही इतके निष्ठुर का झाले आहात बरं? आता युगंधर शांतच उभारलेला असतो आणि आरती रडतच म्हणत असते, मालक साहेब तुम्हाला माहीत आहे का आनंदी अशी घरातून का निघून गेली? तर आनंदी जगाने काहीही बोललं किंवा कुणीही कितीही अपमान केला तर सहन करण्याची ताकद तिच्यामध्ये होती. पण तुम्ही ऐन वेळेला तिला अपमानास्पद असं बोलला, तिची जबाबदारी झटकली, हे ती सहन करू शकली नाही. आणि आज आनंदी ज्या प्रकारे रस्त्यावर आली आहे, घर सोडून गेली आहे, त्याला पूर्णपणे मालक साहेब तुम्ही जबाबदार आहात. आता आरती खूपच बोलायला लागलेली असते म्हटल्यावर युगंधर आरतीकडे पाहायला लागलेला असतो रागाने. आता आरती गप्प बसत नाही, ती म्हणत असे, मालक साहेब आज आनंदीची जी काही अवस्था आहे, आनंदी ज्यामुळे घर सोडून गेली आहे त्याला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार आहात आणि आनंदीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले मालक साहेब. आता एवढं आरतीच्या तोंडून ऐकून युगंधर म्हणतो, झालं का? झालं तुझं बोलून? मनातला भडका तुझा उडाला आहे का? मन शांत झालं आहे का आता बोलून? आणि तुला काय बोलायचं होतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. तुला नक्की काय म्हणायचं हे मला कळालं आहे. त्यामुळे तू आता येथून निघू शकतेस. निघ माझ्या रूम मधून बाहेर हो, असं युगंधर म्हणतो. पण आरती काही केल्याने जातच नाही. आरती म्हणत असे, नाही मी अशीच जाणारच नाही आणि मी इथून जाण्यासाठी आलीच नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं बरं? का माझ्या बहिणीचं असा खेळ मांडलात तुम्ही? आता हे ऐकून मात्र युगंधर चिडतो आणि आरतीला म्हणत असतो, तू कोण आहेस बरं? कोण आहेस तू मला जाब विचारायला येणार? आता इथे युगंधर पुन्हा कठोर बनण्याचं नाटक करतो, कारण शलाका आणि विद्याधरच्या तावडीतून आनंदीला सोडवायचं असतं. युगंधरला बरोबर माहीत असतं की शलाका आणि विद्याधरला कळलं की युगंधर आनंदीला शोधत आहे तर आनंदीच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. आता इथे म्हणूनच युगंधर पुन्हा आरतीला अनपेक्षित उत्तर द्यायला लागतो. तो म्हणत असतो, तुझ्या बहिणीची चूक आहे. आता तो म्हणत असतो की तू मला जाब विचारणारी कोण आहेस बरं? तुझं माझं नातंच काय आहे? कोणत्या अधिकाराने तू मला हे प्रश्न विचारत आहेस बरं? ज्या क्षणी तुझ्या बहिणीने मला न विचारता ह्या घराचा उंबरा ओलांडला त्याच वेळेला तिचा आणि माझा संबंध संपला आहे आणि पर्यायाने तुझी बहीण गेली म्हटल्यानंतर तुझं आणि माझं तर नातं उरलंच नाही आता. आणि मी तुम्हा लोकांना कोणत्याही प्रकारचा जाब देण्यासाठी बांधील नाही. अगदी जगातील कोणत्याच व्यक्तीला, कोणत्याच माणसाला मी कोणत्याही प्रकारचा जाब देत बसणारच नाही आणि विशेषतः तुम्हा लोकांना तरी जाब देण्याची गरज मला वाटतच नाही. असं म्हणून युगंधर आता आरतीला म्हणत असतो, आता इथून निघायचं, निघ म्हटलं ना तुला, असं मोठ्याने ओरडल्यानंतर आरती खूप रडायला लागलेली असते. डोळ्यातील पाणी पुसतच युगंधरच्या बाहेर रूम मध्ये येऊन उभारलेली असते. आता युगंधर मात्र तिथे एकटाच असतो, खूप अस्वस्थ झालेला असतो आणि तो स्वतःच्या मनातच म्हणत असतो, आरती तुला जर मला वाईट समजायचं असेल तर समज, पण मी जे काही करत आहे ते जर विद्याधर आणि शलाकाला समजलं तर याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ते आपल्याला भोगावे लागतील आणि मला ते नको आहे. आता माझं एकच ध्येय आहे, मला फक्त आनंदीला शोधून या घरी आणायचं आहे. आता इकडे आरची एवढी रडायला लागलेली असते की तिला काय करावं ते कळत नसतं. आता ती जाते पृथ्वी समोर आणि म्हणत असते, पृथ्वी दादा तुम्ही मगाशी घरी आला होतात ना आणि तुम्ही ते काय म्हणायला लागला होतात बरं? तुमच्या मुलगीला घरी घेऊन जा आणि वाटलंच तर तिला बांधून ठेवा, खरं आमच्या घरामध्ये तिनं राहायचं नाही, तिला घेऊन या तुमच्या घरी असं म्हणला होतात ना.
तर बघा आता ती घर सोडून गेली आहे, ती नाहीच आहे या घरामध्ये. आता आर्ची खूपच हायपर झालेली असते. ती म्हणत असते पृथ्वी दादा बघा आता या घरामध्ये आनंदी दीदी नाहीच आहे, कुठे गेली, काय करते काहीच माहित नाही. सकाळी उठल्यापासून पहाटेपासून आबा तिला शोधायला गेलेत आणि आबांनी आम्हाला सांगितलं आहे तुम्ही जा निंबाळकरांच्या घरी, मी आनंदीला नक्की शोधून आणणार. आबा माझे म्हणाले की ज्या घरामध्ये माझी आनंदी नाही त्या घरामध्ये मी येऊन काय करू बरं. माझे आबा वन भटकायलेत सगळ्या रस्त्यावरून आनंदी दीदीला शोधण्यासाठी. माझ्या आबांनी 40 वर्ष त्या फॅक्टरीसाठी आणि तुमच्या या निंबाळकरांच्या घरासाठी दिलीत. एवढं त्यांनी त्यांचं आयुष्य झिजवलं, त्याची तुम्हाला अजिबात किंमत नाही का? तुमच्यामध्ये जरा सुद्धा माणुसकी उरली नाही. आता आर्ची म्हणत असते पृथ्वी दादा काहीतरी करावं, आनंदी दीदीला शोधलं पाहिजे. एकतर ती अंध आहे, ती खूप भोळी आहे, कुठे जाईल काय करील, तिला लवकरात लवकर शोधून आणलं पाहिजे. तुमच्या या श्रीमंतांच्या वाड्यामध्ये गरिबांच्या लोकांच्या भावनेला अजिबात कदरच नाही का, किंमत नाही उरली का? आता आर्ची हात जोडूनच पृथ्वीला विनंती करत असते पृथ्वी दादा माझ्या आनंदी दीदीला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. या अंधारामध्ये तिला जर काही झालं तर माझे आबा जिवंत राहणारच नाहीत, ते यातून बाहेर पडणारच नाही. मी तुम्हाला विनंती करते, मी वाटल्यास पृथ्वी दादा तुमच्या पाया पडते, पण आनंदी दीदीला शोधण्यासाठी आम्हाला मदत करा. आता आर्ची ज्यावेळेला पृथ्वीच्या पाया पडायला जाते त्यावेळेला पृथ्वी आर्चीला हाताला धरूनच वर उभं करतो आणि म्हणतो माझ्या पाया पडण्याची काही सुद्धा गरज नाही. आता पृथ्वी म्हणत असतो आर्ची असं माझ्या पाया पडण्याची गरज नाही. आबा आमच्या फॅक्टरीमधील जुने आणि प्रामाणिक कामगार आहेत आणि ते लक्षात घेता आणि माणुसकीच्या नात्याने आनंदीला शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. आता असं पृथ्वी म्हणल्यानंतर मिताली आणि प्रांजलला राग आलेला असतो. शिल्पाला आश्चर्य वाटलेलं असतं तर शिर्केंना आनंद झालेला असतो. आता पृथ्वीचा मदतीचा हात पाहून आर्चीचं मन समाधान झालेलं असतं. इकडे माई बापूंना सुद्धा पृथ्वीचं हे रूप पाहून आनंद झालेला असतो. इकडे प्रांजलला पृथ्वीचा राग आलेला असतो, म्हणून म्हणत असतो की दादा तू मदत करणार आहेस का? त्यावेळेला पृथ्वी प्रांजलला हात करतच म्हणत असतो की प्रांजल मला आता अडवू नकोस. आनंदीशी माझं कोणतंही नातं नसलं तरी माणुसकीच्या नात्याने आणि आबांचं कष्ट पाहता मी त्यांना मदत करणार आहे आनंदीला शोधण्यासाठी. तर प्रेक्षकांनो पृथ्वीचं हे नवीन रूपच आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पृथ्वी जरी किती कठोरपणे आनंदीशी वागत असला तरी पृथ्वीच्या मनामध्ये आनंदीबद्दल प्रेमाची भावना नक्कीच आहे. तो एक ना एक दिवस आई म्हणून तिचा स्वीकार करणार हे नक्की. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे इकडे आता आरती आणि आर्चीने पिंट्याला फोन केलेला असतो की तुझ्याकडे आनंदी आली आहे का? त्यावेळेला पिंट्या म्हणत असतो, पिंट्या बाहेर असतो आणि तो म्हणत असतो की नाही माझ्याकडे आनंदी आलीच नाही. तेवढ्यातच खूप लोकांचा गोंधळ उठलेला असतो आणि धावाधाव सुरू झालेली असते. त्यावेळेला पिंट्या फोन सुरू असताना तेथील एका माणसाला विचारत असतो की अरे तुम्ही का धावत आहात, काय झालं आहे तिथे पुढे? त्यावेळेला तेथील एक माणूस म्हणत असतो अरे पुढे ॲक्सिडेंट झाला आहे, एका आंधळ्या मुलीला गाडीने उडवलं आहे. त्यावेळेला आता हे ऐकून इकडे आरतीला खूप जोराचा धक्का बसलेला असतो. आता माई आणि बापू पिंट्याला म्हणत असतात की पिंट्या पटकन जिथे ॲक्सिडेंट झाला आहे तिथे जा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल कर. आता पिंट्या सुद्धा घरी व्हिडिओ कॉल करतो. त्या व्हिडिओ कॉलमध्ये असं दिसत असतं की एक निळ्या साडीतील मुलगी तिथे बेशुद्ध पडलेली असते, जखमी अवस्थेत पडलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर कापड टाकलेला असतो, म्हणजे तिचा चेहरा झाकलेला असतो. आता आनंदीची सुद्धा निळीच साडी असते. ती सेम मुलगी आनंदीसारखी साडीवरून दिसत असते. हे पाहून आर्ची आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. तेवढ्यातच युगंधर तेथे आलेला असतो. आता आर्ची आणि आरती काय करतात की तो व्हिडिओ कॉल युगंधरला दाखवतात. ज्यावेळेला युगंधर तो व्हिडिओ कॉल पाहतो आणि एक मुलगी तिथे बेशुद्ध अवस्थेत जखमी पडलेली आहे पाहतो, त्यावेळेला युगंधरला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर प्रेक्षकांनो इथे ट्विस्ट हाच आहे की ती जखमी अवस्थेत पडलेली मुलगी आनंदीच आहे की वेगळं कोण आहे? खरंच आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे की नाही? तर प्रेक्षकांनो येणारा भाग अगदी पाहण्यासारखाच असणार आहे. जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आनंदी मालिका अगदी जबरदस्त वळणावर आलेली आहे. आनंदी मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला नियमित ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. चला तर उद्या भेटूया नवीन एका रिव्ह्यू बरोबर, नवीन एका आनंदी मालिकेतील ट्विस्ट बरोबर.